चांगली बायको, चांगला पोरगा, चांगला परिवार, हे सगळं मिळायला नशीबच लागतंय बघ. पर एक चांगला दोस्त मिळायला बी नशीबच लागतंय की. पुरंजन, मला गर्व आहे, मला एकच दोस्त मिळाला आणि तो तुझ्यासारखा मिळाला. असं काय नाही रामजी, गर्व तर मला आहे. मला ह्या गोष्टीचा गर्व आहे की मला तुझ्या एवढा शिकलेला दोस्त मिळाला. कालपर्यंत असाच साताऱ्यात भटकणारा एक साधा पुरंजन आज एक चांगला माणूस बनू शकला. आधी जेव्हा तू माझ्या संग नव्हतास ना, तेव्हा कुणी बी खालच्या जातीचा म्हणत होता, वरडत होते, शिव्या देत होते. तेव्हा जी गोष्ट एवढी साधी वाटत होती, आज तीच गोष्ट किती मोठी वाटते. हे सगळं बदललं रामजी, फक्त आणि फक्त तुझ्यामुळंच, तुझ्या संग राहिल्यामुळंच झालंय. इथनं गेला असता तर आमच्या आयुष्यात बी जरा बदल झाला असता. दादा दादा, भीम आणि रमा अजूनपर्यंत आले नाहीयेत. मला काळजी वाटायला लागली आता. ताई, या घरात बाकीची लोक बी राहतात, तेव्हा त्यांची बी काळजी करा. पळून नाही जाणार तो ग, येतील. येतील कुठनं? भीमभाऊ आणि रमा कार्यालयात गेलेत. ती लोक नाही येणार. भीमभाऊ आणि रमा कार्यालयात जाऊन नाटकं करतायत. कुठल्या कार्यालयात? अहो, पेन्शन कार्यालय इथं रामजींच्या पेन्शनचा हिशोब होतोय. भीमभाऊ बाबांच्या पेन्शनसाठी लढतायत. मग ही तर चांगली गोष्ट आहे लक्ष्मी. कमीत कमी आज तरी भीम कुठल्या तरी चांगल्या कामासाठी लढाई लढतोय. कारण त्या पेन्शनचा फायदा तुला आहे म्हणून भीमची लढाई बरोबर. आणि जेव्हा तो बाकीच्या गोष्टींसाठी लढतोय तेव्हा तो चुकीचा. त्याला सगळं करायची काय गरज नाही. मी त्याला आत्ताच जाऊन थांबवतो. बाबा, भीमभाऊनं थांबवायचंच असेल तर त्यासनी बिनकामाचा वाद घालण्यापासून थांबवा. कवा बी कुठं बी कुणा संग बी नुसतं वादच घालत असतात. प्रचंड देवजींचा भाऊ आलाय विदेशातनं आणि त्यासनी बी बिनकामाचा प्रश्न विचारणं सुरूच त्यांचं. काहीतरी विचारत होती. तो काहीतरी एक शब्द होता. काय शब्द होता तो? टक्के. किती टक्के लोक तिथं शिक्षण घेतात, त्यासनी बी लागला ऐकवायला. अरे, प्रचंड देवता शत्रू होते आणि आता त्यांचा भाऊ वैभव देवला बी शत्रू बनवलं. लय अभ्यास करते ना व. बोलवलंय संध्याकाळी. मग तो भीमरावच्या शिक्षणाचं मापच निघणार. लय मजा येणार. आता कुठं शिकल्या सवरल्या माणसा सगळं गाठ पडली भीमरावाची. आता खरं त्याला समजल खरं शिक्षण काय असतंय. प्रत्येक ठिकाणी नाक नाही खूप हसलं पाहिजे. जाऊन सांगा भीमभाऊसनी. हे सगळं मी त्याला नंतर समजावत बसतोय आणि तो समजेल बी. पर त्याआधी गरजेचं आहे त्याला थांबवणं. कारण माझ्या पेन्शनचा त्याला एक आण्याचा बी फायदा नाही. मग तो माझी लढाई का लढतोय? बरोबर बोलतोयस रामजी. आता तर मला बी हे कळायला लागलं का भीम पाहिजे तर सगळ्या जगासाठी लढू दे, पण या घरासाठी का लढणार जो त्याच्या लढाईचा मानच राखत नाही. चल. झालं तुमच्या लोकांचं, मग जावा. जाऊन आपलं आपलं दुकान सांभाळा. काम करायची पण गरज असते ना. तुम्हा दोघींना दुखी व्हायची गरज नाहीये. दादा आणि उरंजन गेलेत भीमला थांबायला, पण भीम काही थांबणार नाहीये. कारण कधी पण त्यांनी कुठल्या कामात स्वार्थ नाही बघितलाय आणि कधी बघणार पण नाही. म्हणून तुम्ही दोघे जा, आनंद साजरा करा.
कारण आता दादाची पेन्शन तर नक्कीच मिळणार. तुम्ही दोघी जाऊन गोड भाकर बनवा. चल. सरका सरका, रस्ता द्या मला. आणि चुकून पण मला हात लावू नका. तुम्ही खालच्या जातीत आहात. हे बघा, हे दोघे. हो, तर तुम्ही दोघांनी आता हे नाटक सुरू केलंय. नाटक नाहीये. बाबांची पेन्शन सुरू करून घेण्यासाठी आलो आहोत इथे. बरं झालं तुम्ही आलात. इथे ऑफिसमध्ये काम करणारा एक कर्मचारी आणि 3 अधिकाऱ्यांविषयी तक्रार आहे माझी. तुम्ही आला आहात तर तुम्ही मदत करा आमची. भीमराव, एक वेळा माफीनामा दिलेला आहेस, दुसऱ्यांदा द्यायची इच्छा आहे का? नाही, त्याची काय गरज नाही. बाबा, हे बघ पोरा, घरी चल, सोडून दे सगळे. मला माझी पेन्शन नको आहे. नाही बाबा, मला माहितीये तुम्ही असं का म्हणता का तुम्हाला पेन्शन नकोय म्हणून. पण मला आणि ह्यांना हे बी माहितीये का तुम्हाला या पेन्शनची केवढी गरज आहे. होय बाबा, आणि तुमची पेन्शन माझ्यामुळे बंद झाली होती. त्याला सुरू करणं माझी जबाबदारी आहे. भीम, माझं बोलणं समजून घे. ए, तुम्ही दोघं हे बाप लेकाचं नाटक बंद करा आणि निघून जा इथून. नाही जाणार. आम्ही इथेच उभं राहणार. हे पहा, मी उच्च अधिकाऱ्यांनाही पत्र पाठवलं होतं. त्यांचं काही उत्तर आलं नाही. मला वाटतंय की मध्येच नरोत्तम जोशींनी काहीतरी केलं असेल. काही संदेश पोहोचवला त्यांच्याकडे म्हणून उत्तरच आलं नाही. तुम्ही शासनामध्ये आहात ना, तुम्ही आमची मदत करायला पाहिजे. उलट तुम्हीच आम्हाला इथून घालवताय. अरे पण तुझ्या बापानेच तर पत्र लिहून दिलं होतं ना की त्याला पेन्शन नको आहे पण म्हणून. एक संधी तर द्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा. मी समजावीन ना त्यांना. तू असं नाही ऐकणार. असं वाटतं बल प्रयोग करूनच तुला इथून हटवावं लागेल. फौजदार साहेब कोणाकोणाला बाजूला करणार. आम्ही सगळे भीम सोबत आहोत. हो. बाजूला करू शकताय तर आम्हाला बी बाजूला करून दाखवा की. मला बी बाजूला करून दाखवा. हो, करून दाखवा. अन हो, आम्ही बी इथंच थांबणार. जिजाबाई, लक्ष्मी, तुम्ही दोघी घरला जावा. तुम्ही दोघींचं मन मी चांगलंच ओळखतोय. नाही बाबा, असू दे यांना. आज पहिल्यांदा भीम सोबत कुठल्या तरी लढ्यात उभ्या आहेत ह्या. कदाचित त्याच्या लढ्याचं महत्व समजून घेतील आणि कदाचित यामुळे यांना सवय लागेल भीमला सोबत द्यायची. आई, लक्ष्मी, इथेच थांबा. फौजदार साहेब, अगोदर तुम्ही हे सांगा, तर साधव चायचं काय पत्ता लागला का नाही? पोलीस आहे मी. माझं काम मला चांगलंच जमतं. त्या साधवला चौकीत नेऊन 2 काठ्या हाणल्या तेव्हा त्याने सांगितलं की त्याची आई कुठे आहे. प्रचंड देवजी, प्रचंड देवजी. काय झालं? काय झालं? होणार काय? तो भीमराव कार्यालयाच्या बाहेर उभा राहिलाय. मग उभं राहू दे. शिपायाने विनंती केल्याने मुख्य अधिकाऱ्यांचे नियम बदलत नाही. बरोबर, अगदी बरोबर. ही गोष्ट तुम्ही एकदम बरोबर बोललात प्रचंड देवजी. पण तो भीमराव खूपच जिद्दी आहे. अशा जिद्दीने एकदा आपल्या चाळीत त्याने लाईट चालू केली होती.
मला भीती वाटते की याच जिद्दीने आपल्या बापाची पेन्शन सुरू करून घेऊ नये भीमरावाने. वैभव, वैभव, हा भाऊ. तू जे भीमरावला पुस्तकं घेऊन इथं बोलवलं होतंस ना, आता तो इथं नाही येणार. कारण की तो भीमराव रात्रभर त्या कार्यालयाच्या बाहेरच उभा राहणार. व्हॉट? वेड आहे का तो? असं उभं राहिल्याने काय होणार आहे? आमच्या मते तू तिथं गेलं पाहिजेस आणि त्या भीमरावला शिक्षण आणि अभ्यासाचा अर्थ समजावला पाहिजे. नक्कीच. वैभवदेव, लंडन मध्ये मनोरंजनासाठी डान्स वान्स, दारू वारू या सगळ्यांचं नियोजन होत असे. इथे त्या खालच्या जातीच्या भीमरावाला धडा शिकवून मनोरंजन करूया. चला. एक काम करा, त्याच्या क्लासची काही पुस्तके अरेंज करा. तो इथे येऊ, आपण त्याच्याकडे जाऊ, काय फरक पडणार आहे? त्याच्या शिक्षणाची हसू आपण कुठूनही करू शकतो. अहो इन्स्पेक्टर साहेब, अजून किती वेळ थांबणार आम्ही इथे? कार्यालय बंद करण्याची वेळ झाली. हकलावे सगळ्यांना इथून. बंद करण्याची वेळ झाली आहे तर बंद करून निघून जा तुम्ही. आम्ही इथेच उभे राहणार. जेव्हा तुम्ही उद्या पुन्हा याल तेव्हा आम्ही इथेच दिसणार तुम्हाला. असं वाटतं मला माझ्या अधिकाऱ्यांना बोलवून तुम्हा सगळ्यांना चौकीत घेऊन जावं लागेल. याची काही गरज नाहीये. आता तर ऑफिस बंद होण्याची वेळ झाली आणि आता सकाळीच उघडणार. ही तुझ्या क्लासची काही पुस्तकं आहेत. मी ऐकलंय की तू अभ्यास खूप करतोस. चला बघूया, खरंच अभ्यास करतोस की अभ्यासाचं नाटक करतोस. मी तुला 5 प्रश्न विचारणार आणि जर तू त्या 5 प्रश्नांची उत्तरे बरोबर दिलीस तर मी मान्य करीन की तू खरोखर शिक्षण घेतोयस. हे बघा, तुम्ही जावा. तो शिकतोय स्वतःसाठी आणि नाही शिकत तेही स्वतःसाठी. मग तुम्हाला काय देणं घेणं आहे? देणं घेणं आहे. शिक्षण घेणं आमच्या सारख्या मोठ्या जातींसाठी आहे, ना की यांच्या सारख्या खालच्या जातीसाठी. परत बाबा जाऊ द्या. आज पहिल्यांदा मोठ्या जातीचा कोणी व्यक्ती शिक्षणाशी पुस्तकांशी संबंधित बोलतोय. त्यांना बोलू द्या. आव्हान सुद्धा देत आहेत तर शिक्षणाच्या प्रश्नांची.
तुम्हाला जे विचारायचंय ते विचारा. आणि ह्यांनी 5 प्रश्नांची उत्तरं दिली तर? मंदबुद्धी, खेळ चालू आहे का? लंडनहून शिक्षण घेऊन आलेत हे. असं कसं भीमराव यांच्या प्रश्नांची उत्तरं देईल? उत्तरं दिली तर? मग मी पण भीमाच्या सोबत येऊन उभा राहीन. त्याच्या बाबांच्या पेन्शनच्या लढाईत त्याला साथ पण देईल. मजा येणार. या खेळामध्ये मजा येणार. वैभवदेव, अवघडातले अवघड प्रश्न विचारा या भीमरावाला. बायको, बाप, आत्या यांना खूप गर्व आहे या भीमरावावर. आज हे पण बघतील की यांचा भीमराव किती पाण्यात आहे. या बसा जोशीजी. पहिला प्रश्न भीम. यु नो, इन कोल्ड कंट्रीज, थंड देशांमध्ये तलावाचं पाणी गोठून जात, बट मासे तरीही त्या पाण्यात आरामात जिवंत राहतात. कशा? हो, सांग. थंड देशांमध्ये 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरमुळे सरोवराच्या पाण्याचा पृष्ठभाग गोठतो, पण त्या पृष्ठभागाखाली पाणीच असतं. ते पाणी गोठू शकत नाही आणि त्या पाण्याचं तापमान कमीत कमी 4 डिग्री पर्यंत कमी होऊ शकतं. आणि गोठलेल्या पृष्ठभागामुळे पाण्यातील ऑक्सिजन पाण्यातच अडवला जातो आणि सूर्याचे किरणही त्या पाण्यापर्यंत आरामात पोहोचतात. आणि ह्यामुळेच मासे पाण्यात आरामात जगू शकतात, सर्व्हाइव्ह करू शकतात. रमाबाई, तुझ्या सासऱ्याची सर्कस नाही चालू आहे इथे, जर टाळ्या वाजवत आहेस. आणि तुला कसं माहित की भीमरावाने जे उत्तर दिलंय ते बरोबर आहे की चुकीचं आहे? वैभवजींचा चेहराच सांगतोय का ह्यांनी बरोबर उत्तर दिलं. आणि तुमचा चेहरा सांगतोय तर तुम्हाला समजलं बी नाही का ह्याचं उत्तर काय असेल. रमाबाई, याच्यापेक्षा एक शब्द जरी जास्त बोललीस तर जीभ हसवून काढेन मी. वैभवजी, तुम्ही सांगा, भीमनं बराबर उत्तर दिलं का नाही?